चला मी आज देव काढले धुवायला आणि देवघराची पण साफसफाई करायची आहे मला. कारण की कित्येक दिवस झाले ना घराची साफसफाईच होत नाही आहे. असं तर आपण देव काढतो तेव्हा होते, पण असं पूर्ण देवघर काढून चांगलं धुतलेलं नाही आहे. किती दिवस झाले, 2-1 महिने झाले असतील. तर बघा, देवघर तर धुवायला काढलं, पण मग देव पण धुवून घेतले. बघा, सर्व देव इथं धुवून परातीमध्ये ठेवून दिलेले आहे मी. इथं रॅकवर पण काही जास्त पसाराने राहू दिलेला आहे. थोडेसेच मुद्दामून ठेवलेला आहे मी तो रॅक, कारण की थोडेसे वस्तू आहे ना ठेवण्यासाठी, चहा साखरचा डब्बा वगैरे असं ठेवण्यासाठी, आणि आपले प्लेटा वगैरे लागतात ना ते काढण्यासाठी. इथं माठ पण धुवून मस्तपैकी भरून घेतलेला आहे मी. आणि वरून आहे ना गार पाणी राहण्यासाठी मस्तपैकी रुमाल लावून दिलेला आहे. म्हणजे खूपच गार पाणी राहतं, आणि या दिवसामध्ये कसं, आणि आम्हाला फ्रीजचं पाणी आवडत नाही. बघा, सर्व देव इथं धुवून ठेवून दिलेले आहे मी. आता देवघर पण मस्तपैकी स्वच्छ असं घासून घिसून गरम पाण्याने निरमा टाकून हे तेलकटचे डाग सर्व काही धुवून घेतले होते मी, इथले डाग सर्व काही. आणि आता सर्व देवघर पण त्यांच्या स्थानावर ठेवून दिलं, आणि देव पण त्यांच्या स्थानावर मी देव पण इथं ठेवून दिलेले बघ मस्तपैकी. आणि आता इथं दिवा लावून देते. आरती पण करायची मला, आता आरती वगैरे करून घेते दिवा लावून. त्यानंतर फुलं आणली नाही राकेशला सांगले होते, पण आठवण नाही राहिली. तर मी आहे ना दारासमोरच झाड आहे ना, त्याचे फुलं तोडून आणली आणि मस्तपैकी इथं वाहून दिली देवांना. नाहीतर राकेश घेऊन येतो फुलं. आता इथं आहे ना हा काचेचा वरून ठेवून देते, कारण की एखाद वेळेस कसं स्वयंपाक करते ना मी, तेव्हा हवा लागते, त्यासाठी इथं ठेवून दिलेला आहे तो काच. सर्व देव त्यांच्या स्थानावर ठेवून दिले, आणि दिवा पण लावला गेला, आरती पण ओवाळली गेली, आणि आता धूपबत्ती पण लावून दिलेली इथं बघा. आणि धूपबत्ती आहे ना लावली, आणि सर्व घरामध्ये फिरवून दिली मी. तर म्हणजे जे काही निगेटिव्ह ऊर्जा राहते ना, ते आपली बाहेर जाते, आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येते. आणि इथं आता हनी आणि राशा बघा मस्त खेळते, पियानो वाजवत आहे ते. आणि त्यानंतर मग बाप्पांची पण मस्तपैकी दिवा ठेवून दिला मी बाप्पांजवळ पण. आणि बाप्पांकडून माफी मागून घेते मी, कारण की बाप्पांजवळ दिवा ठेवला की मला लगेच उचलावा लागतो. राशा जर जागी राहिली तर, आणि राशा जर झोपलेली राहिला तर राहू देते मी. तर आता इथं आहे ना, मी आता देव वगैरे धुतले, सर्व काही आवरून सावरून. आता दुपारचे 12 वाजले होते, तर चला म्हटलं आता काय बनवू. वांग्याची भाजी बनवते. गॅस पेटून कुकर ठेवलेला आहे मी इथं.
त्याच्यामध्ये तेल टाकलं, राई टाकलं, जिरं टाकलं, अद्रक लसणाची पेस्ट टाकली, टमाटे टाकले आणि वांगे ना मस्तपैकी कापून मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले होते, कारण की कडवटपणा निघण्यासाठी आणि जे वरचं लालसर पाणी राहतं ते पण निघून जातं, कडवटपणा पण निघून जातं. आणि आता उन्हाळ्याचं कसं असताना वांगे थोडेसे कडवटच लागतात, त्यासाठी मिठामध्ये मोरवले की मस्तपैकी खूप छान आणि खूप मस्त लागतात. आणि बघा असं कुकरमध्ये आपल्याला खूप घाई राहिली ना, 2च मिनटात, फक्त 2 मिनटात होते ही कुकरमध्ये भाजी. बघा असं टाकलं की आपण मस्तपैकी असं. आता मी चटणी टाकून देणार आहे, वांगे टाकल्यानंतर चटणी टाकून दिलेली, मीठ वगैरे ते सर्व काही टाकलं गेलेलं आहे. त्यानंतर हळद टाकली, चटणी टाकली आणि आता मस्तपैकी असं खालवर करून मिक्स करून घ्यायचं आहे याला. हे बघा असं आहे ना, खालवर करून मस्तपैकी असं मिक्स करून दिलेलं आहे मी आता इथं. त्यानंतर आपल्याला इथं आहे ना अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकर लावलं की फक्त 2च मिनटामध्ये आहे ना, वाफ धरले की 2 मिनटामध्ये लगेचच बंद करायचं आहे, कारण की मग जास्त शिजून जातात ते. 2 मिनटं झाले की लगेच गॅस बंद केला का वाफेमध्येच शिजून जातात ते. तर अशा प्रकारे आहे ना आपली ही रेसिपी 2 मिनटामध्येच तयार होते. तर चला मी आता इथं कुकरचं झाकण लावते. बघा पाणी पण उकळून गेलेलं आहे आपलं भाजीचं. आता झाकण लावते, 2 मिनटामध्ये लगेच गॅस बंद करते, म्हणजे आपली भाजी लगेचच तयार होते. हा छोटा राशाचा कुकर आहे. राशाला मस्तपैकी साधी खिचडी बनवायची असते ना, मी या कुकरमध्येच टाकते. तर बघा आता इथं आहे ना मस्तपैकी वांग्याची भाजीमध्ये खाण्यासाठी भाकरी बनवून घेतलेल्या आहे मी. बाजरीच्या भाकरी खूप मस्त लागतात आणि अशी वांग्याची भाजीमध्ये तर खूपच छान लागतात. आता असं पलटून देते मी. हे बघा वांग्याची भाजी आणि भाकरी आणि सोबत आहे ना, आता अंशूला थोडं बरं नव्हतं, तर मग तिळीची चटणी बनवलेली मी. ती म्हणली की मम्मी थोडीशी तिळीची चटणी बनव, माझं आहे ना तोंड खूप खराब झालेलं आहे आणि ही तोंड पलटवण्यासाठी मी इथं तिळीची चटणी बनवणार आहे आज. भाकर पण आपली इथं मस्तपैकी शेकली गेली. बघा किती फुगून आलेली तुम्हाला दाखवते मी इथं. हे बघा उन्हातलीच्या साह्याने वर केली ना तर किती फुगून आलेली ती बघा. तर अशा प्रकारे भाकरी पण झाल्या आपल्या. आता तीळ भाजून घेतली होती मी इथं. आता ही भाजलेली तीळ ही बघा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी इथं. आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी चटणी वाटून घ्यायची. तुम्हाला आवडेल तर जाडसर वाटा, नाही तर थोडी बारीक वाटली तरी पण चालतं. तर खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही चटणी. तर बघा मी आता आहे ना याचं झाकण ठेवते आणि याचं वाटण करून घेणार आहे मी आता. आपल्याला चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे आणि निंबू पण पिळून घ्या, तुम्हाला जर वाटलं तर निंबू पण पिळून घ्यायचा, त्याच्याने ना चटणीचा अजून जास्त स्वाद वाढून जातो. तर आता चटणी अशा प्रकारे मी वाटून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. साईडलाच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गरम तेल टाकल्याने काय होतं ना, कच्च्या तेलचा थोडा खोकला येतो आपल्याला. गरम तेल टाकल्याने काहीसुद्धा होत नाही आणि चटणीची चव पण वाढते. त्यासाठी आता याला ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी गावरानी खानदेशी आपली कोथिंबीर तर मस्त भरपूर टाकून घ्यायची आणि खूपच छान मस्त अशी तोंड पलटवणारी चटणी ही खूपच छान लागते. तर आता मी हे मिक्स करून घेते आणि चला आज मी एवढाच व्हिडिओ. तर चला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आता चटणी बघून तर ना तोंडाला पाणी आलेले आहे आणि खूपच जोराची भूक लागली. चला तर तुम्ही पण जेवण करायला चला. आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.